करा सुरू ते. हं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. श्रीकृष्ण वन्दे जगद्गुरु. जय श्रीकृष्ण सर्वांना. आज 14वा अध्यायाचा 8वा श्लोक म्हणते आधी. 7 पर्यंत आपले झालेले आहेत काल. करू सुरू ताई? होत आहे हो. हा. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. भगवान म्हणतात ते, हे भरतवंशी अर्जुन, संपूर्ण देहधार्यांना मोहित करणारा तमोगुण म्हणजे तू अज्ञानापासून उत्पन्न होणारा असा समज, तो प्रमाद, आलस्य आणि निद्रेद्वारा देहीशी आपला संबंध मानणाऱ्यांना बांधतो. तर त्याची व्याख्या सांगतायत. तत्वगुण आणि रजोगुण या दोघांपेक्षा तमोगुण अत्यंत निकृष्ट दाखवण्यासाठी येथे तू पदाचा प्रयोग केला आहे. हा तमोगुण अज्ञानाने अर्थात बेसमजेने, मूर्खतेने उत्पन्न होतो आणि संपूर्ण देहधार्यांना मोहित करून टाकतो. अर्थात सत असत, कर्तव्य अकर्तव्याचे ज्ञान म्हणजे विवेक होऊ देत नाही. एवढेच नव्हे तर हा सांसारिक सुखभोग आणि संग्रहातही प्रवृत्त होऊ देत नाही. अर्थात राजस सुखाचाही लाभ होऊ देत नाही. मग सात्विक सुखाची तर गोष्ट विचारायलाच नको. वास्तविक तमोगुणाने मोहित होण्याची गोष्ट बोल केवळ मनुष्यांसाठीच आहे. बोल. कारण दुसरे प्राणी तर स्वाभाविकच तमोगुणाने मोहित आहात. तरी पण कोणी काही म्हणतंय का? नाही नाही, बोलत आहे, कंटिन्यू करा. हा माझं. तरी पण येथे सर्व देही नामपद देण्याचे तात्पर्य, ज्या माणसांच्या ठिकाणी सत असत, कर्तव्य अकर्तव्याचे ज्ञान नसते, ती माणसे असूनही 84 लाख योनीत असणाऱ्या प्राण्यांसारखीच आहेत. जसे पशु पक्षी इत्यादी खाणे पिणे झोपणे याचा व्यवहार करतात, तशीच ही माणसे आहेत. इतकं तमोगुणाचं त्यांनी वर्णन केलंय की अगदी पशुवतच मनुष्य होऊन जातो. हा तमोगुण प्रमाद, आळस आणि झोप याद्वारे संपूर्ण देहधार्यांना बांधतो. प्रमाद 2 प्रकारचा असतो. करण्यास योग्य असे काम न करणे, अर्थात ज्या कामाने आपले आणि जगाचे आत्ता व पुढे हित होणार नाही अशी कर्तव्य कर्मे प्रमादामुळे न करणे. आणि न करण्यालायक काम करणे, अर्थात ज्या कामाने आपले आणि जगाचे आत्ता व पुढे अहित होणारे आहे अशी कर्मे करणे. प्रमाद असं त्यांनी अर्थ सांगितला आहे. न करण्याला लायक कामही 2 प्रकारचे असते. व्यर्थ खर्च करणे, अर्थात बिडी, सिगरेट, भांग, गांजा इत्यादी पिण्यात, नाटक, सिनेमा, खेळ इत्यादी पाहण्यात पैसा खर्च करणे, हे न- त- त्याच्यामध्ये येतं, प्रमादामध्ये. मग दुसरं आहे व्यर्थ क्रिया करणे, अर्थात पत्ते, जुगार खेळणे, विनाकारण पशु पक्ष्यांना दुःख देणे, त्रास देणे, स्वार्थाविना लहान मोठी झाडे उपटणे इत्यादी व्यर्थ क्रिया करणे. मग आलस्य सांगतात की आलस्य म्हणजे नुसतं झोपून राहणं, रिकामं बसून राहणं, आवश्यक काम न करणं, त्याला पुढे ढकलणं, अशा प्रकारे आळस माणसाला बांधत असतो. मग दुसरं आहे झोपेपूर्वी शरीर भारी होणे, वृत्ती जड पडणे, समजून घेण्याची शक्ती न राहणे, हे सगळं आलस्यामुळे होत असतं. कारण हा आळस म्हणजे येत असतो, मनुष्य स्वतः करत नाही. मग झोप ही पण 2 प्रकारची सांगितली आहे. आवश्यक झोप, जी झोप शरीराच्या स्वास्थ्यासाठी नियमित रूपाने घेतली जाते.
आणि ज्यामुळे शरीरात तरतरी येते, की रात्री नाही झोपलं तर आपण तरतरी नाही राहणार शरीरात, म्हणून ती आवश्यक आहे. वृत्ती निर्मळ होतात, बुद्धीला विश्राम मिळतो. अशी आवश्यक झोप ताज्य आणि दोषी नाही. भगवंतांनीही अशा नियमित झोपेला दोषी मानलेले नाही, तर योग साधनेत सहाय्यक मानले आहे. आणि दुसरं आहे अनावश्यक झोप. जी झोप झोपेसाठीच घेतली जाते, जिने शरीर जड पडते, अधिक बेहोशी येते, झोपेतून उठल्यावरही शरीर जड पडते, वृत्ती जड पडते, मागील स्मृती राहत नाही, अशी अनावश्यक झोप त्याज्य आणि दोषी आहे. या अनावश्यक निद्रेला भगवंतांनीही त्याज्य म्हटले आहे. अशा प्रकारे तमोगुण हा प्रमाद, आळस आणि निद्रा याद्वारा मनुष्याला बंधनात टाकतो. अर्थात त्याची सांसारिक आणि पारमार्थिक उन्नती होऊ देत नाही. मग आता त्यांनी विशेष विचार सांगितलाय की सत्व, रज आणि तम हे तीन गुण मनुष्याला बांधतात, परंतु या तिघांनी बांधण्याच्या प्रकारात फरक आहे. सत्वगुण आणि रजोगुण हे संगाने बांधतात. अर्थात सत्वगुण सुख आणि ज्ञान ज्ञान याच्या आसक्तीने बांधतो, तसेच रजोगुण कर्माच्या आसक्तीने बांधतो. म्हणून सत्वगुणात सुखसंग आणि ज्ञानसंग सांगितलं आहे, तसेच रजोगुणात कर्मसंग सांगितलं आहे. परंतु तमोगुणात संग सांगितला नाही, कारण तमोगुण मोहनात्मक आहे. यात कोणाचा संग करण्याची आवश्यकता राहत नाही. हा तर स्वरूपानेच बांधणारा आहे. तात्पर्य, सत्वगुण आणि रजोगुण तर संगाने बांधतो, परंतु तमोगुण स्वरूपानेच बांधणारा आहे. जर सुखाची आसक्ती नसेल आणि ज्ञानाचा आणि अभिमान नसेल, तर सुख आणि ज्ञान बांधणारे होणार नाही, तर गुणातीत करणारे होतात. त्याचप्रमाणे कर्म आणि कर्मफलात आसक्ती नसेल, तर ते कर्म परमात्म तत्वाशी ची प्राप्ती करवणारे होते. तर बांधण्यापूर्वी तिन्ही गुण काय करीत असतात, हे आता पुढील श्लोकात आपण बघू. सत्वं सुखे संजयति, रजः कर्मणि भारत, ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. हे भरतवंशीय अर्जुन, सत्वगुण सुखात आणि रजोगुण कर्मात लावून मनुष्यावर विजय मिळवतात, परंतु तमोगुण ज्ञानाला झाकून आणि प्रमादात लावून मनुष्यावर विजय मिळवतो. प्रमादात लावतो तो तमोगुण. सत्वगुण साधकाला सुखात प्रवृत्त करून त्यावर विजय मिळवतो, साधकाला आपल्या वश करतो. तात्पर्य, जेव्हा सात्विक सुख प्राप्त होते तेव्हा साधकाची त्या सुखात आसक्ती होते. सुखाविषयी आसक्ती झाल्याने ते सुख साधकाला बांधून टाकते, अर्थात त्याच्या साधनेची प्रगती होऊ देत नाही. म्हणून साधक सत्वगुणापासून उन्नत होऊ शकत नाही, गुणातीत होऊ शकत नाही. जरी भगवंतांनी पूर्वी 6व्या श्लोकात सत्वगुणाद्वारा होणाऱ्या सुखाच्या आणि ज्ञानाच्या संगामुळे बांधण्याविषयी सांगितले, तरीही येथे सत्वगुणाचा विजय केवळ सुखातच दाखवला आहे, ज्ञानात नव्हे. याचे तात्पर्य, वास्तविक साधक सुखाच्या आसक्तीनेच बांधला जातो. ज्ञान झाल्यावर साधकात एक प्रकारचा अभिमान उत्पन्न होतो की मी किती मोठा ज्ञानी आहे. या अभिमानातही एक प्रकारचे सुख मिळत असते. जो ज्ञानी असतो त्याला ते सुख मिळते की मला सर्व माहिती आहे, मी एवढं केलंय, मी PhD केलीये, मी हे केलंय, या याच्यामध्ये तो त्या बंधनामध्ये सापडतो. रजोगुण मनुष्याला कर्मामध्ये प्रवृत्त करून त्यावर विजय मिळवतो. तात्पर्य, मनुष्याला क्रिया करणे आवडते, चांगले वाटते. जसे लहान बालकाला हात पाय हलवण्यात आनंद वाटतो आणि त्याचे हात पाय हलवणे बंद केले तर ते रडू लागते. तसेच मनुष्य एखादी क्रिया करत असेल तर त्याला चांगले वाटते आणि मध्येच कोणी ती क्रिया सोडवली तर त्याला दुःख होते. हीच क्रियेविषयी आसक्ती आहे, प्रियता आहे, ज्यामुळे रजोगुण मनुष्यावर विजय मिळवतो. आपण मुलांचं बघतो, मुलांना खेळायला मनाई केली आपण तर लगेच ते रागवतात, त्यांना दुःख होतं. तर कर्माच्या फलामध्ये तुझा अधिकार नाही इत्यादी वचनांनी फलात आसक्ती न ठेवण्याकडे जर साधकाचे लक्ष जाते, परंतु कर्मामध्ये आसक्ती न करण्याकडे साधकाचे लक्ष राहत नाही. कर्मामध्ये आसक्ती नाही ठेवायची असं त्याच्या लक्षात राहत नाही.
तो तर तुझा कर्म करण्यातच अधिकार आहे. कर्म न करण्यात तुझी आसक्ती होऊ नये. जो योगारूढ होऊ इच्छितो त्याने निष्काम भावाने कर्म करणे कारण आहे. इत्यादी वचनांनी असे समजतो की कर्म तर केलेच पाहिजे, म्हणून तो कर्म करतो. आणि ते कर्म करता करता त्याची त्या कर्माविषयी आसक्ती होऊन जाते, प्रियता होऊन जाते, त्याचा आग्रह होऊन जातो की मला हे काम करायचंच आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी, जागृत करण्यासाठी भगवंत येथे म्हणतात की रजोगुण कर्मांमध्ये प्रवृत्त करून विजय मिळवतो. अर्थात कर्मांविषयी आसक्ती उत्पन्न करून बांधून टाकतो. म्हणून साधक कर्तव्य कर्म करण्यात तर तत्पर असला पाहिजे, परंतु कर्मांविषयी आसक्ती, प्रियता, आग्रह हे ठेवता कामा नये. त्यांनी म्हणजे आपले कर्तव्य कर्म तर करायचेच आहे, पण त्याच्यामध्ये फलाशा नाही ठेवायची. जेव्हा तमोगुण येतो तेव्हा तो सत असत, कर्तव्य अकर्तव्य, हित अहिताच्या ज्ञानाला झाकून टाकतो, आच्छादित करतो. अर्थात त्या ज्ञानाला जागृत होऊ देत नाही. ज्ञानाला झाकून तो मनुष्याला प्रमादाकडे प्रवृत्त करतो. अर्थात कर्तव्य कर्म तो करू देत नाही आणि न करण्यालायक कर्मात प्रवृत्त करतो. हेच त्याचे विजयी होणे आहे. सत्वगुणाने ज्ञान, विवेक आणि प्रकाश या दोन वृत्ती उत्पन्न होतात. तमोगुण या दोन्हीही वृत्तींचा विरोधी आहे. म्हणून तो ज्ञानाला झाकून मनुष्याला प्रमादाकडे वळवतो आणि प्रकाशाला, इंद्रिय आणि अंतःकरणांची शुद्धता झाकून मनुष्याला आळस आणि झोपेकडे वळवतो. ज्यामुळे ज्ञानाचा विषय सांगून, ऐकून आणि वाचूनही त्याला कितीही आपण समजवलं तरी त्याला काही समजत नाही. तर याचा भाव असा आहे की सत्वगुण केवळ सुख झाल्यास विजय मिळवित नाही, तर सुखाचा संग झाल्यास विजय मिळवतो. त्याचप्रमाणे रजोगुण सुद्धा कर्माचा संग झाल्यास विजय मिळवतो, परंतु तमोगुण स्वरूपानेच विजय मिळवतो. म्हणून तमोगुणात संग शब्द आला नाही. मी सुखी आहे हा सुखाचा संग आहे, आणि मी उत्तम कर्म करणारा आहे, माझे कर्म फार चांगले आहेत, हा कर्माचा संग आहे. संग करण्याने अर्थात आपला संबंध जोडल्यानेच मनुष्य बंधनात सापडतो. आता 10वा श्लोक. रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत, रजस्तत्वं तमश्चैव तमस्तत्वं रजस्तथा. हे भरतवंशीय अर्जुन, रजोगुण आणि तमोगुणाला दाबून सत्वगुण वाढतो, सत्वगुण आणि तमोगुणाला दाबून रजोगुण वाढतो, तसेच सत्वगुण आणि रजोगुणाला दाबून तमोगुण वाढतो. याच्यामध्ये पण सत्व, रज, तम यांचंच व्याख्या केलेली आहे. रजोगुणाच्या आणि तमोगुणाच्या वृत्तींना दाबून सत्वगुण वाढतो आणि रजोगुणाच्या लोभ प्रवृत्ती, नवनवीन कर्मांच्या आरंभ, अशांती, स्पृहा म्हणजे खूप इच्छा, सांसारिक भोग आणि संग्रहांमध्ये प्रियता इत्यादी वृत्ती आणि तमोगुणाच्या प्रमाद, आळस, अनावश्यक झोप या सर्वांना सत्वगुण दाबून टाकतो आणि अंतःकरणात स्वच्छता, निर्मळता, वैराग्य, निस्पृहता, उदारता, निवृत्ती इत्यादी वृत्ती उत्पन्न करतो. सत्वगुणाच्या आणि तमोगुणाच्या वृत्तींना दाबून रजोगुण वाढतो. अर्थात सत्वगुणाच्या ज्ञान, वैराग्य, उदारता इत्यादी वृत्ती आणि तमोगुणाच्या प्रमाद, आळस, अनावश्यक निद्रा इत्यादी वृत्ती या सर्वांना रजोगुण दाबून टाकतो आणि अंतःकरणामध्ये लोभ, प्रवृत्ती, आरंभ, अशांती, स्पृहा इत्यादी वृत्तींना उत्पन्न करतो. तसाच सत्वगुण आणि रजोगुणाला दाबून तमोगुण वाढतो. अर्थात सत्वगुणांच्या स्वच्छता, निर्मळता आणि रजोगुणाच्या चंचलता, अशांती, लोभ या सर्वांना तमोगुण दाबून टाकतो. आणि अंतःकरणात प्रमाद, आळस, अतिनिद्रा, मूढता इत्यादी वृत्तींना तो उत्पन्न करतो. दोन गुणांना दाबून एक गुण वाढतो. वाढलेला गुण मनुष्यावर विजय मिळवतो आणि विजय मिळवून मनुष्याला बंधनात टाकतो. परंतु भगवंतांनी येथे उलटा क्रम दिला आहे.
अर्थात प्रथम बंधनात टाकण्याविषयी सांगितले आणि नंतर विजय मिळवण्यासंबंधी म्हटले. त्यानंतर 2 गुणांना दाबून 1 गुण वाढत असल्याचे सांगितले. असा क्रम देण्याचे तात्पर्य पूर्वी दुसऱ्या श्लोकात सांगितले की ज्या महापुरुषांची प्रकृतीशी संबंध विच्छेद झाला आहे ते महासर्गातही उत्पन्न होत नाही आणि प्रलयातही व्यथित होत नाही. कारण महासर्ग आणि महाप्रलय दोन्ही प्रकृतीच्या संबंधानेच होतात. परंतु जी माणसे प्रकृतीशी संबंध जोडून घेतात त्यांना प्रकृतीजन्य गुण बांधून टाकतात. यावर स्वाभाविक असा प्रश्न होतो की त्या गुणांचे मग स्वरूप काय आहे आणि ते गुण मनुष्यांना किती रीतीने बांधतात. तर याच्या उत्तरात भगवंत सांगतात की सत्व रज तम या तिन्ही गुणांचे स्वरूप आणि त्यांच्याकडून जीवाला बांधणे जाण्याचे यावर प्रश्न होतो की बांधण्यापूर्वी 3 गुण काय करत असतात. याच्या उत्तरात भगवंताने सांगितले की बांधण्यापूर्वी वाढलेला गुण मनुष्यावर विजय मिळवतो तेव्हा त्याला बांधून टाकतो. आता प्रश्न होतो की गुण मनुष्यावर कसा विजय मिळवतो. याच्या उत्तरात भगवंतांनी म्हटले की 2 गुणांना दाबून 1 गुण मनुष्यावर विजय मिळवतो. अशा प्रकारे विचार केल्यास असे वाटते की भगवंतांनी 6व्या पासून 10व्या श्लोकापर्यंत जो क्रम ठेवला आहे तो योग्यच आहे. जो गुण वाढतो त्याचे प्राधान्य राहते आणि दुसऱ्या गुणांची गौणता होते. हा गुणांचा स्वभाव आहे. तर अशा प्रकारे त्यांनी आपल्याला सत्व रज तमाचं सांगितलं आहे. आता आपण 11वा श्लोक बघत आहोत. सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्वमित्युत. जेव्हा त्या मनुष्य शरीरातील सर्व द्वारात इंद्रिये आणि अंतःकरण यात प्रकाश आणि विवेक प्रकट होतो तेव्हा असे जाणावे की सत्वगुण वाढला आहे. जेव्हा प्रकाश आणि विवेक प्रकट होतो तेव्हा जाणावे की सत्वगुण वाढला आहे. ज्यावेळी रजोगुण आणि तमोगुणी वृत्तींना दाबून सत्वगुण वाढतो त्यावेळी संपूर्ण इंद्रियांमध्ये तसेच अंतःकरणात स्वच्छता निर्मळता उत्पन्न होते. जसे सूर्याच्या प्रकाशामध्ये सर्व वस्तू स्पष्ट दिसतात तसेच स्वच्छ अंतःकरणाने शब्दादी 5ही विषयांचे यथार्थ रूपाने ज्ञान होते. मनाने कोणत्याही विषयाचे योग्य मनन चिंतन होते. इंद्रियात आणि अंतःकरणात स्वच्छता निर्मळता आल्याने सत काय आहे आणि असत काय आहे, कर्तव्य अकर्तव्य, हित अहित कशात आहे इत्यादीचे ज्ञान होते. म्हणण्याचे येथे देहस्मिन म्हणण्याचे तात्पर्य हे आहे की सत्वगुण वाढवण्याचा आणि बहिःकरण आणि अंतःकरणामध्ये स्वच्छता निर्मळता आणि विवेक शक्ती उत्पन्न होण्याचा अवसर या शरीरातच आहे, इतर शरीरात नाही. भगवंतांनी तमोगुणाने बांधले जाणाऱ्यांसाठी सर्व देहीनाम पदाचा प्रयोग केला आहे, ज्याचे तात्पर्य रजोगुण तमोगुण तर इतर शरीरातही वाढतात परंतु सत्वगुण मनुष्य शरीरातच वाढू शकतो. म्हणून मनुष्याने रजोगुण आणि तमोगुणावर विजय मिळवून सत्वगुणाच्या पलीकडे जावे. यातच मनुष्य जीवनाची सफलता आहे. भगवंतांनी कृपा करून मनुष्य शरीर देऊन या तिन्ही गुणांवर विजय प्राप्त करण्याचा पूर्ण अवसर, अधिकार, योग्यता, सामर्थ्य, स्वतंत्रता दिली आहे. म्हणून मनुष्याने सत्वगुणाकडे आपली वाढावा करून घ्यावा. इंद्रियात आणि अंतःकरणात स्वच्छता आणि विवेक शक्ती आल्यास साधकाने हे समजून घ्यावे की यावेळी आपण आपलं समजून घ्यावं की जेव्हा आपल्यामध्ये स्वच्छता विवेक शक्ती हे आलं की आपण समजावं की आपल्यामध्ये सत्वगुण वृत्ती वाढलेली आहे, रजोगुण आणि तमोगुण दबल्या गेल्या आहे. म्हणून साधकाने कधीही आपल्यामध्ये असा अभिमान करू नये की मी ज्ञानी झालो आहे, सत्वगुण माझ्यामध्ये वाढलाय बस. अर्थात ते सत्वगुणाचे कार्य व लक्षण समजावे. इति विद्यात पदाचे तात्पर्य तिन्ही गुणांच्या वृत्ती उत्पन्न होणे आणि वाढणे आणि एका गुणाची प्रधानता झाल्यावर दुसऱ्या 2 गुणांचे दबणे इत्यादी परिवर्तन गुणातच होत असते, स्वरूपात नव्हे. ही गोष्ट मनुष्य शरीरातच योग्य रीतीने समजून घेतली जाऊ शकते
परंतु मनुष्य भगवंतानी प्रदान केलेल्या विवेकाला महत्व न देता गुणांचे संबंध जोडतो आणि स्वतःला सात्विक, राजस आणि तामस समजू लागतो. तो स्वतःलाच म्हणजे समजायला लागतो. मनुष्याने स्वतःला असे न समजता संपूर्णपणे निर्विकार, अपरिवर्तनशील समजावे. तिन्ही गुणांच्या वृत्ती वेगवेगळ्या निर्माण होतात आणि समाप्त होतात, याचा सर्वांना अनुभव आहे. स्वपरिवर्तन रहित आणि या सर्व वृत्तींना पाहणारा आहे. जर स्व ही बदलणारा असता तर या वृत्तींच्या निर्मिती आणि समाप्तीला कोणी पाहिले असते? परिवर्तनाला परिवर्तन रहितच जाणू शकतो. जेव्हा सात्विक वृत्तीच्या वाढण्याने इंद्रिय आणि अंतःकरणात स्वच्छता आणि निर्मळता निर्माण होते आणि विवेक जागृत होतो, तेव्हा संसाराची आसक्ती समाप्त होते, वैराग्य प्राप्त होते. भोग आणि संग्रहासाठी नवनवीन कार्यक्रमाचा आरंभ होत नाही. मनात पदार्थ भोगांची आवश्यकता उत्पन्न होत नाही. तर केवळ निर्वाह मात्र करायचा आहे ही दृष्टी राहते. मग कार्यात चुका कमी होतात. जर काही कदाचित काही चुका झाल्या तर त्या सुधार होतो. म्हणून ज्यावेळी सात्विक वृत्ती वाढल्या असतील तर त्यावेळी साधकाने विशेष रूपाने भजन, ध्यान इत्यादींमध्ये तत्पर राहावे. अशा वेळी केल्या गेलेल्या थोड्याशा साधनानेही शीघ्रच पुष्कळ लाभ होऊ शकतो त्याला. प्रकाश आणि ज्ञान दोन्हीत फरक आहे. प्रकाश याचा अर्थ आहे इंद्रिय आणि अंतःकरणात जागृती आणि रजोगुणापासून होणाऱ्या मनोराज्याचे आणि तमोगुणापासून होणारे निद्रा, आळस, प्रमाद यांचे न होणे, हे स्वच्छता होणे आहे. ज्ञान याचा अर्थ आहे विवेक, अर्थात सत असत, कर्तव्य अकर्तव्य, नित्य अनित्य, ग्राह्य ताज्य इत्यादी ज्ञान होणे. आता 12वा श्लोक. लोभ प्रवृत्तिरारंभ कर्मणामशमस्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. हे भारतवंशातील श्रेष्ठ अर्जुना, रजो अशांती, स्पृहा या वृत्ती उत्पन्न होतात. रजोगुण वाढल्यावर त्याचं सांगतायत. तर निर्वाहाच्या वस्तू जवळ असल्या तरीही त्यांना अधिक वाढवण्याच्या इच्छेचे नाव लोभ आहे. आपल्या बायकांना सवय असते, सेल लागला की साड्या घ्यायला जा, कपडे घ्यायला जा, हा लोभ आहे. परंतु त्या वस्तूंचा स्वाभाविक वाढीला लोभ म्हणत नाही. जसं एखादा शेती व्यवसाय करतो आणि अधिक धान्य पिकले, कोणी व्यापार करतो, त्याला जास्त नफा झाला, तर अशा रीतीने पदार्थ, धन इत्यादीच्या स्वाभाविक वाढीचे नाव लोभ नाही आणि अशी वाढ दोषावही ठरत नाही. फक्त आपण जे जास्ती घेऊन डम करून ठेवतो तो लोभ म्हणावा लागेल. सर्व कार्यांमध्येच मग्न असण्याचे नाव प्रवृत्ती आहे. परंतु राग द्वेष रहित होऊन कार्यात मग्न होणे हा दोष नाही. कारण अशी प्रवृत्ती तर गुणातीत महापुरुषांमध्येही होत असते. आसक्तीपूर्वक अर्थात सुख, आराम, धन इत्यादींच्या इच्छेने क्रियेत प्रवृत्त होणे हाच दोष आहे. जगात श्रीमंत आणि मोठे म्हणवून घेण्यासाठी, मान, आदर, प्रशंसा इत्यादी मिळवण्यासाठी नवनवीन कर्म करणे, नवनवीन व्यापार सुरू करणे, नवनवीन कारखाने उभारणे, नवनवीन दुकाने चालू करणे इत्यादी कर्माचा आरंभ आहे. प्रवृत्ती आणि आरंभ या दोन्हीत अंतर आहे. परिस्थितीनुसार एखाद्या कार्यात प्रवृत्ती होत असते आणि एखाद्या कार्यापासून निवृत्ती पण होत असते. परंतु भोग आणि संग्रह यांच्या उद्देशाने नवनवीन कर्मांना सुरू करणे हा आरंभ आहे. मनुष्य जन्म प्राप्त झाल्यावर केवळ परमात्म प्राप्तीचा उद्देश राहावा, भोग आणि संग्रहाचा उद्देश मुळीच नसावा. हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झाला आहे तर भोग आणि संग्रहाचा उद्देश आपला नसावा. कर्मयोगात असे आरंभ दोषी नसतात, कारण कर्मयोगात कर्म करण्याचे विधान असते आणि कर्म केल्याशिवाय कर्मयोगी
योगारूढ होऊ शकत नाही. म्हणून आसक्तीरहित होऊन प्राप्त परिस्थितीनुसार कर्मांचे आरंभ केले गेले तर ते आरंभ होत नाहीत, तर केवळ प्रवृत्तीच राहते. कारण त्यापासून कर्म करण्याची आसक्ती समाप्त होत असते. ते आरंभ निवृत्ती करवणारे असल्याने दोषी नाहीत. शरीराच्या स्वाभाविक आवश्यकतेसंबंधी निर्माण होणाऱ्या वृत्तीचे नाव स्पृहा आहे. जसे भूक लागल्यावर अन्नाची, तहान लागलेली असता पाण्याची, थंडीत गरम कपड्यांची आवश्यकता आपल्याला असते, तर याचे ज्ञान होणे हे दोष नाहीये. तर साधकाने तर अन्न पाणी इत्यादी मला मिळत राहावे ही इच्छा करणे हाच दोष आहे. साधकाने या इच्छेचा त्याग करावा, कारण कोणतीही वस्तू इच्छेच्या अधीन नसते. जेव्हा अंतःकरणात रजोगुण वाढतो तेव्हा उपर्युक्त लोभ, प्रवृत्ती इत्यादी वृत्ती वाढतात. अशा वेळी साधकांनी असा विचार करावा की आपला जीवन निर्वाह तर होतच आहे, तर मग आपल्याला आणखीन काय पाहिजे, असा विचार करून रजोगुणाच्या वृत्तींना समाप्त करून टाकावे आणि त्यापासून उदासीन व्हावे. तर आता क्रिया आणि पदार्थांचा संग केल्यामुळे जो मनुष्याला योगारूढ होऊ देत नाही, कारण मनुष्य क्रिया आणि पदार्थांपासून असंग झाल्यावरच योगारूढ होतो. आता 13व्या श्लोकात भगवान सांगत आहेत, अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नंदन. हे कुरुनंदन, तमोगुण वाढला असताना अप्रकाश, अप्रवृत्ती तसेच प्रमाद आणि मोह या वृत्तीही उत्पन्न होतात. सत्वगुणाच्या या वृत्तीला दाबून जेव्हा तमोगुण वाढतो तेव्हा इंद्रिये आणि अंतःकरण यामध्ये स्वच्छता राहत नाही. जेव्हा तमोगुण वाढेल तेव्हा स्वच्छता कशी राहणार? इंद्रिय आणि अंतःकरण याची समजूत घेण्याची शक्ती असते ती तमोगुण वाढल्यावर लुप्त होत असते. अर्थात मागील विषय तर लक्षात राहत नाही, पण नवनवीन विवेक उत्पन्न होत नाही. या वृत्तीला येथे अप्रकाश असे म्हणून तिचा सत्वगुणाच्या प्रकाश वृत्तीशी विरोध दाखविला गेला आहे. रजोगुणाची प्रवृत्ती हिला दाबून जेव्हा तमोगुण वाढतो तेव्हा मनाला कार्य करण्याची इच्छा होत नाही. निरर्थक बसून राहावे, पडून राहावे असं वाटतं. न करण्यालायक कार्य करण्यात प्रवृत्त होणे आणि करण्यायोग्य काम न करणे, तसेच ज्या कर्मांना करण्याने पारमार्थिक उन्नती होत नाही, सांसारिक उत्कर्ष होत नाही, समाजाचे एखादे कार्य सिद्ध होत नाही, जे शरीरासाठीही आवश्यक नसते, अशा वस्तू करणे म्हणजे प्रमाद या वृत्तीचे काम आहे. तमोगुण वाढल्यावर जेव्हा मोहवृत्ती निर्माण होते तेव्हा अंतःकरणात विरोधी भाव उत्पन्न होऊ लागतात. क्रिया न करणे, ज्यामुळे पारमार्थिक आणि व्यवहारिक काम करण्याचे सामर्थ्य राहत नाही. या पदांनी अधिक झोप घेणे, आपल्याला आपल्या जीवनाचा काळ निरर्थक नष्ट करणे, धन निरर्थक नष्ट करणे इत्यादी यात घेतले जाते. ही सर्व वाढलेल्या तमोगुणाची लक्षणे आहेत. अर्थात जेव्हा हे अप्रकाश, अप्रवृत्ती इत्यादी दिसू लागतील तेव्हा रजोगुणाला दाबून तमोगुण वाढला आहे हे समजावे. तर हे तिन्ही गुण अत्यंत सूक्ष्म असल्याने अतिंद्रिय आहेत आणि ते अंतःकरणाचे विषय नाहीत. म्हणून हे तिन्ही गुण प्रत्यक्ष दिसत नाहीत, यांच्या स्वरूपाचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. आणि या गुणांचे ज्ञान, त्यांची ओळख तर वृत्तींनीच होत असते, कारण वृत्ती स्थूल असल्याने त्या इंद्रिय आणि अंतःकरणाचा विषय होतात. म्हणून भगवंतांनी 11व्या, 12व्या आणि 13व्या श्लोकात क्रमाने तिन्ही गुणांच्या वृत्तींचेच वर्णन केले आहे. सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांच्या वृत्ती स्वाभाविकच उत्पन्न, नष्ट तसेच कमी अधिक होत राहतात. या सर्व परिवर्तनशील आहेत. दृश्याहून संपूर्णपणे वेगळा असतो हा नियम आहे. दृश्याकडे दृष्टी असल्यानेच दृष्टा संज्ञा होतो. दृश्यावर दृष्टी न राहिल्यास दृष्टा संज्ञारहित होतो.
चूक ही होते की दृश्याला आपल्यात आरोपित करून तो स्वतःला मी कामी आहे, मी क्रोधी आहे इत्यादी तो समजायला लागतो. कामक्रोधांशी या विकारांशी संबंध जोडून त्यांना आपल्यात आरोपित करणे म्हणजे त्या विकारांना आमंत्रण देणे आहे. क्रोध आला असताना मनुष्य भ्रमाने क्रोधाला उचित समजतो की मला क्रोध येणं हे उचितच आहे आणि म्हणतो की हा तर सगळ्यांनाच येतो, माझा तर स्वभावच असा आहे. तर असे समजल्याने क्रोध अहंतेत कायम होतो आणि म्हणूनच साधक असं समजल्याने प्रयत्न करूनही त्या विकाराला दूर करू शकत नाही. काम क्रोधादी विकारांना नाहीसे करण्याचा मुख्य आणि सुगम उपाय हा आहे की साधकाने यांना कधीही आपल्यात समजूच नये. वास्तविक विकार निरंतर राहत नाहीत, तर विकार रहित अवस्था निरंतर राहते. कारण विकार तर येतात आणि जातात, क्रोध येतो आणि जातो. तर मन बुद्धीशी मिसळून त्या विकारांना भ्रमाने आपल्यात समजतो तो. जर त्याने विकारांना आपल्यात समजले नाही तर त्यांच्याशी भ्रमाने मानलेला संबंध पण तो समाप्त होतो. मग विकारांना नाहीसे करावे लागत नाही, ते आपोआपच जातात. साधकाने क्रोध आला तर असा विचार करायला पाहिजे की मी तर तोच आहे, मी येणाऱ्या जाणाऱ्या क्रोधाशी कधी मिसळू शकत नाही. असा विचार दृढ झाल्यास क्रोधाचा वेग कमी होईल आणि पूर्वीपेक्षा तो कमी निर्माण होईल. शेवटी मग तो पूर्णपणे नाहीसा पण करता येईल. मग भगवान सांगतात की सात्विक सुखाचा उपभोग करणे रजोगुण अंश आहे. रजोगुणाविषयी आसक्ती वाढल्यास आसक्तीत बाधा आणणाऱ्यांविषयी क्रोध उत्पन्न होऊन संमोह होतो आणि आसक्तीनुसार पदार्थ प्राप्त झाल्यास लोभ उत्पन्न होऊन संमोह होतो. अशा प्रकारे संमोह उत्पन्न झाल्यास साधक रजोगुणातून तमोगुणात्मक प्रवेश करतो आणि त्याचे पतन होते. अप्रकाश आणि अप्रवृत्ती तर सत्वगुण आणि रजोगुण यांच्या विरोधी आहेत आणि प्रमाद आणि मोह हे तमोगुणांचे स्वतःचे आहेत. आता 14वा श्लोक. यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तम विदाल्लोकान अमलान प्रतिपद्यते. ज्यावेळी सत्वगुण वाढलेला असतो त्यावेळी जर देहधारी मनुष्याचा मृत्यू झाला तर तो उत्तम व्यक्तीच्या निर्मळ लोकात जातो. म्हणजे सत्वगुण नेहमी आपल्यामध्ये असायला पाहिजे हे सांगत आहेत की जर सत्वगुण असला तरच त्याचा निर्मळ लोकामध्ये तो जातो. ज्यावेळी कोणत्याही देहधारी मनुष्याच्या ठिकाणी मग तो सत्वगुण म्हणून म्हणतात ना की नेहमी नामस्मरण करत राहायला पाहिजे. नामस्मरण हे आपण करत राहिलो की आपली वृत्ती सत्वगुणच राहते आणि त्याच्यातच जर का आपलं म्हणजे रात्री झोप लागली किंवा मृत्यू पण आला तरी आपण त्या नामातच राहू आणि आपण त्या निर्मळ लोकांमध्येच जाऊ. तर कोणत्याही कारणाने सत्वगुण तात्पुरता वाढला अर्थात सत्वगुणाचे कार्य स्वच्छता निर्मळता इत्यादी वृत्ती तात्पुरत्या वाढल्या त्यावेळी जर त्या मनुष्याचा मृत्यू झाला तर तो उत्तम कर्म करणाऱ्या लोकांमध्ये जातो. अशुभ कर्म कधी करतच नाहीत अर्थात ज्याचे भाव उत्तम आहेत, ज्याचे आणि त्याचे ज्ञान ही उत्तमच आहे, अशा पुण्यकर्मी लोकांचा ज्या लोकांवर अधिकार असतो त्यांचं त्याच निर्मळ लोकात तो मनुष्य जातो. त्याच लोकात तात्कालिक वाढलेल्या सत्वगुणाच्या वृत्तीमध्ये ज्याचा मृत्यू होतो तोच तिथे जातो. सत्वगुणाच्या वाढीत मृत्यू झालेली माणसे पुण्यात्मांच्या प्राप्तव्य श्रेष्ठ लोकात जातात. यावरून सिद्ध होते की गुणांपासून उत्पन्न होणाऱ्या वृत्ती कर्मापेक्षा कमकुवत नाहीत. म्हणून सात्विक वृत्ती सुद्धा पुण्यकर्मा इतकीच श्रेष्ठ आहे. या दृष्टीने शास्त्रविहित पुण्यकर्मांमध्येही भावनेचेच महत्व आहे, विशिष्ट पुण्यकर्माचे नाही. रजोगुण आणि तमोगुणापेक्षा सत्वगुणाची वृत्ती सूक्ष्म आणि व्यापक असते. लोकांमध्येही स्थूलापेक्षा सूक्ष्माचा आहार कमी असतो. जसे देवलोक सूक्ष्म असल्याने केवळ सुगंधानेच तृप्त होतात, मात्र स्थूलापेक्षा सूक्ष्मामध्ये शक्ती अवश्य अधिक असते. हेच कारण आहे की सूक्ष्म भावनेच्या प्रधानतेने अंतसमयी सत्वगुणाची वाढही
मनुष्याला श्रेष्ठ लोकात घेऊन जाते. म्हणण्याचं तात्पर्य हे की सत्वगुणाचे स्वरूप हे निर्मळ आहे. येथे एक शंका अशी येते की आयुष्यभर शुभ कर्म करणाऱ्या लोकांची जे प्राप्ती होत असते, त्या लोकांमध्ये सत्वगुणाची वृत्ती वाढली असताना मरणारा कसा जाईल? भगवंताची ही एक विशेष सवलत आहे की अंतकाळी जशी मती असेल तशीच त्याची गती होत असते. म्हणून सत्वगुणाची वृत्ती वाढली असताना मृत्यू होणारा मनुष्य उत्तम लोकांमध्ये जाईल, यात संशय घेण्याचे मुळीच कारण नाही. विवेकवान पुरुष उत्तम वेत्ता आहेत. जर सत्वगुणाला आपले मानून त्यात रममाण होणार नाही आणि भगवंताच्या सम्मुख राहील, तर तो सात्विक मनुष्य सत्वगुणापासूनही असंग होऊन भगवंताच्या परमधामाकडे निघून जाईल. म्हणजे त्या सत्वगुणाला पण तो आपलं मानायचं नाही आपल्याला, की ते पण न मानल्याने आपण परमधामाकडे जाऊ शकतो आणि ब्रह्मलोकापर्यंतच्या उच्च लोकात मध्ये पण आपण जाऊ शकतो. 15वा श्लोक आहे. रजसी प्रलयंगत्वा कर्मसंगीषु जायते तथा प्रलीनस्तमसी मूढयोनीषु जायते. रजोगुण वाढला असता मरणारा प्राणी कर्मसंगी मनुष्य योनी जन्म घेतो. रजोगुण वाढला असता. तसेच तमोगुण वाढला असता मरणारा मूढ योनी जन्म घेतो. अंतसमयी कोणत्याही मनुष्यात कोणत्याही कारणाने रजोगुणांचा लोभ, प्रवृत्ती, अशांती, स्पृहा इत्यादी वाढल्या असत्या, त्याच चिंतनामध्ये जर का तो असेल तर मृत्यू झाली तर तो आसक्ती, कर्माची आसक्ती ठेवणाऱ्या मनुष्याचा जन्म घेतो. ज्याने आयुष्यभर शुभ कर्म, शुभ आचरण केली आहेत, तर तो मृत्यूनंतर त्याचे भाव उत्तमच राहतील. तो शुभ कर्म करणाराच होईल. साधारण जीवन व्यतीत केलेला माणूस जर रजोगुणाचा लोभ इत्यादी वृत्ती वाढल्या असता मृत्यू पावला, तर तो मनुष्य योनीत जन्म घेऊन पदार्थ, व्यक्ती, क्रिया इत्यादी विषयी आसक्ती ठेवणारच होईल. ज्याच्या जीवनामध्ये काम क्रोधाचीच मुख्यतः राहिलेली असेल, तर तो जर का मृत्यूनंतर आसुरी संपत्ती असणारच होईल. तात्पर्य, मनुष्य लोकात जन्माला येऊनही गुणांच्या कमी अधिकतेमुळे माणसांचे 3 प्रकार होतात. अर्थात 3 प्रकारच्या स्वभावाची माणसे होतात. परंतु यात एक विशेष लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की रजोगुण वाढला असता मृत्यू होऊन मनुष्य जन्मात येणारा प्राणी कशाही आचरणाचा का असेना, त्या सर्वात भगवतप्रद विवेक राहतच असतो. प्रत्येकामध्ये हा विवेक आहेच आणि त्याच म्हणजे त्या विवेकाचाच त्यांनी जर का संग घेतला, तर सत्संग, स्वाध्याय इत्यादीने त्याचा विवेक स्वच्छ होऊ शकतो आणि तो परमात्म्याला प्राप्त करू शकतो. अंतकाळी एखाद्या मनुष्यामध्ये काही कारणाने तात्पुरता तमोगुण आढळला, वाढला आणि त्याच्या प्रमाद, मोह ह्या वृत्ती वाढल्या आणि तो त्यांचे चिंतन करण्यातच त्याचा मृत्यू आला, तर तो मनुष्य पशु, कीट, पतंग, वृक्ष, लता इत्यादी मूढ योनीत जन्म घेतो. या मूढ योनीत मूढता तर सर्वात राहते, परंतु जसे वृक्ष, लता इत्यादी योनीत जितकी अधिक मूढता असते, तितकी मूढता पशु, पक्षी इत्यादी योनीत नसते. कारण त्यांना समजत असते की आपण काय बोलतोय, काय करायचंय ते त्यांना समजत असते. अशुभ उत्तम काम करणारा मनुष्य जर अंतसमयी तमोगुणाची तात्पुरती वृत्ती वाढली असता मृत्यू होऊन मूढ योनीत जरी जन्माला आला, तरी तेथेही त्याचे गुण आचरण चांगलेच असतील. तो चांगला जर का राहिला तर जसे भरत मुनी त्यांच्या अंतसमयी तमोगुणाच्या वृत्ती, आता हरिणाच्या चिंतनात त्यांचा जड भरतचा त्याच्या हरिण योनीत त्यांना जन्माला आले होते ते, परंतु त्यांचा मनुष्य जन्मात केलेला त्याग, तप हरिणाच्या जन्मातही तसेच कायम राहिले. ते हरिण योनीतही आपल्या मातेबरोबर राहिले नाहीत. हिरवी पाने न खाता वाळलेली पाने खात होते इत्यादी. तर त्या हरिण होऊनही ते सत्वगुणातच राहिले. रजोगुणात राग अंशच बांधणारा, जन्म मरण देणारा आहे. क्रिया अंश नाही. आसक्तीमुळे कर्मसंगीषु जायते असे म्हटले आहे. तर मनुष्य कर्मसंगी आहे, कारण कर्म करण्याचा अधिकार मनुष्य योनीतच आहे. आता पुढील श्लोकात भगवान सांगत आहेत.
कर्मणः सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखम् अज्ञानम अज्ञानं तमसः फलम. शुभ कर्माचे तर सात्विक निर्मळ फल म्हटले आहे आणि राजस कर्माचे फल दुःख म्हटले आहे. तामस कर्माचे फल अज्ञान म्हटले आहे. वास्तविक कर्म ही सात्विक राजस अथवा तामसही नसतात. सर्वच कर्म केवळ क्रियाच असतात. वास्तविक त्या कर्मांना करणारा करताच सात्विक राजस आणि तामस हे असतो. क्रिया तर क्रियाच आहे, कोणतीही तुम्ही क्रिया करा, फक्त करणारा जो जसा असतो तो सात्विक राजस आणि तामस असतो. सत्वगुणाचे स्वरूप स्वच्छ निर्मळ निर्विकार आहे आणि सत्वगुण करणारा करता जे कर्म करेल ते सात्विकच करतो आणि म्हणून त्याला तशीच शुद्ध निर्मळ सुखदायी परिस्थिती त्याला प्राप्त होते. फलेच्छारहित होऊन कर्म केले तरी जोपर्यंत सत्वगुणाशी कर्त्याचा संबंध राहतो तोपर्यंत त्याची सात्विक कर्ता संज्ञा होते. रजोगुणाचे स्वरूप आसक्ती रूपच असते, म्हणून आसक्ती असलेल्या कर्त्याद्वारा जी कर्म होतील ती कर्मही राजस होतील. या राजस कर्माने पदार्थाचा भोग होईल, शरीराला सुख आराम इत्यादींचा भोग मिळेल, संसारात आदर सत्काराचा भोग मिळेल आणि मृत्यू लोकांनंतर पण स्वर्गादी लोकांच्या भोगाची प्राप्ती होईल. परंतु हे जितके काही संबंधजन्य भोग आहेत ते सर्वचे सर्व दुःखालाच कारणत आहेत, कारण जन्म मरण देणारे आहे. याच दृष्टीने भगवंताने येथे राजस कर्माचे फल दुःख सांगितलं आहे, कारण त्यांचं पुण्य ते कर्म नष्ट झाल्यावर परत त्यांना दुःख भोगावंच लागणार आहे. तमोगुणाचे स्वरूप मोहनात्मक आहे, म्हणून मोह असणारा तामस करता परिणाम हिंसा हानी आदी आणि सामर्थ्याला न पाहता मूढतापूर्वक जे काही कर्म करेल ते कर्म तामसच होईल आणि ते तामस कर्माचे फल अज्ञान अर्थात अज्ञान बाहुल्य योनींचीच प्राप्ती होईल. त्या कर्मानुसार त्याचा पशु पक्षी कीट वृक्ष लता पर्वत इत्यादी मूळ योनीत त्यांचा जन्म होईल, ज्यामध्ये अज्ञानाची मुख्यता राहत असते. गुण आणि परिस्थिती तर कर्मानुसार येत असते. जोपर्यंत गुण आणि कर्माशी संबंध राहत असतो तोपर्यंत मनुष्य कोणत्याही परिस्थितीत सुखी होऊ शकत नाही. जेव्हा गुण आणि कर्माशी संबंध राहत नाही तेव्हा मनुष्य कोणत्याही परिस्थितीत कधी दुःखी होऊ शकत नाही आणि कर्मा बंधनामध्ये पडू शकत नाही. जन्म होण्यात अंतकालीन चिंतनच मुख्य असते आणि अंतकालीन चिंतनाच्या मुळात गुणांची वाढ होणे हे असते आणि गुणांची वाढ कर्मानुसार होत असते. जसा भाव असेल तसे तो कर्म करेल आणि जसे कर्म करेल तसा भाव दृढ होईल, तसे त्या भावानुसार अंतिम चिंतन होईल आणि म्हणून पुढील जन्म होण्यात अंतकालीन चिंतनच मुख्य राहिले. हे सगळेच कारण असतात. तर रजोगुणाचे स्वरूप आसक्ती आहे आणि त्यामुळे दुःख होते. संसारातील सर्वच दुःख आणि पाप आसक्तीमुळेच होतात. तमोगुण ज्ञान प्रकाश विवेक होऊ देत नाही, कारण तमोगुण अज्ञान उत्पन्न करणारा आणि अज्ञानापासूनच उत्पन्न होणारा आहे. आता 17वा श्लोक. सत्वात् संजायते ज्ञानम रजसो लोभ एव च प्रमाद मोहो तमसो भवतो ज्ञानमेव च. सत्वगुणापासून ज्ञान आणि रजोगुणापासून लोभ इत्यादी निसंशय उत्पन्न होतात. तमोगुणापासून प्रमाद मोह आणि अज्ञानही उत्पन्न होते. सत्वगुणापासून ज्ञान होते आणि सुकृत दुष्कृत कर्माचा विवेक होतो. त्या विवेकाने मनुष्य सुकृत सत्कर्मच करतो. त्या सुकृत कर्माचे फल सात्विक आणि निर्मळ असते. रजोगुणापासून लोभ इत्यादी उत्पन्न होतात. लोभाविष्ट मनुष्य जे कर्म करत असतो त्या कर्माचे फल दुःख असते. मग तमोगुणाने प्रमाद मोह आणि अज्ञान उत्पन्न होत असतं. या तिन्हीच्या बुद्धींमध्ये येण्याने विवेक विरुद्ध काम होतात, ज्यामुळे अज्ञानच दृढ होत जाते. हा जीव
साक्षात परमात्म्याचा अंश असूनही जेव्हा प्रकृतीशी संबंध जोडून घेतो, तेव्हा याचा प्रकृतीजन्य गुणांशी संबंध जोडला जातो. मग गुणानुसार त्यांच्या अंतःकरणात वृत्ती उत्पन्न होतात. त्या वृत्तीनुसार कर्म होत राहतात आणि याच कर्माचे फल उत्तम अधम असे गती प्राप्त होतात. तात्पर्य, जीवित अवस्थेत अनुकूल प्रतिकूल परिस्थिती प्राप्त होतात आणि मृत्यूनंतर उत्तम अधम गती प्राप्त होते. वास्तविक त्या कर्माच्या मुळातही गुणांच्या वृत्तीच असतात. त्या पुनर्जन्म होण्यात मुख्य कारण बनतात. तात्पर्य, गुणाचा संग कर्मापेक्षा कमकुवत नाही. जसे कर्म शुभ अशुभ फल देत असतात, तसेच गुणांचा संगही शुभ अशुभ फल देत असतात. ज्याचा उद्देश ज्यांचा उद्देश संसार नाही तर परमात्मा आहे, तो सामान्य मनुष्याप्रमाणे प्रकृती स्थिर राहत नसतो. म्हणून त्याच्या ठिकाणी प्रकृतीजन्य गुणांची परवशता राहत नाही. कारण साधन करीत करीत कालांतराने जेव्हा अहंता परिवर्तित होऊन लक्षाची दृढता होते, तेव्हा त्याला आपल्या स्वतः सिद्ध गुणातील स्वरूपाचा अनुभव येतो. ज्ञान सत्वगुणाने प्रकट होते आणि संग न केल्यास वाढत वाढत तत्वबोधापर्यंत जाते, अर्थात तत्वबोधात परिणत होते. परंतु लोभ प्रमाद मोह अज्ञान वाढतात, तेव्हा काही नुकसान होणे बाकी राहत नाही, काही दुःख होणे बाकी राहत नाही, कोणती मूढ योनी प्राप्त होणे बाकी राहत नाही आणि कोणता नरक मिळण्याचाही प्राप्त राहत नाही. आता 18वा श्लोक. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जगन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. सत्वगुणात स्थित असलेली माणसे ऊर्ध्व लोकात जातात. रजोगुणात स्थित असलेली माणसे मनुष्य लोकात जातात, जन्म घेतात. आणि निंदनीय तमोगुणाच्या वृत्तीत स्थित असलेली तामस माणसे अधोगतीला जातात. ज्यांच्या जीवनात सत्वगुणाची प्रधानता असते आणि ज्या करणारे त्यांनी भोगांचा संयम केलेला असतो, तीर्थ व्रत दान इत्यादी शुभ कर्म केली आहेत, दुसऱ्यांच्या आरामासाठी पाणपोया अन्नक्षेत्र इत्यादी चालवले आहेत, रस्ते तयार केले आहेत, पशु पक्ष्यांच्या सुविधेसाठी वृक्षलता लावल्या आहेत, गोशाळा बांधल्या आहेत, त्या मनुष्यांना येथे सत्वस्था म्हटले आहे. ज्या माणसांना जीवनात रजोगुणाची प्रधानता असते आणि त्यामुळे ते शास्त्र मर्यादेत राहूनच संग्रह करणे, भोग भोगणे, ऐश आराम करणे, पदार्थात ममता आसक्ती ठेवणे इत्यादींमध्ये मग्न असतात, त्यांना येथे राजसा म्हटले गेले आहे. ती राजस माणसे आता जसे या मृत्यूलोकात असतात, तर मृत्यूनंतर पुन्हा ती मृत्यूलोकात येऊन अशीच बनतात. अर्थात जशी पूर्वी होती तशीच होतात. ती अशुद्ध आचरण करत नाहीत, शास्त्र मर्यादा ओलांडत नाहीत, तर शास्त्र मर्यादेतच राहत असतात, शुद्ध आचरण करतात. परंतु पदार्थ व्यक्ती इत्यादीत राग आसक्ती ममता असल्या कारणाने ते पुन्हा मृत्यू लोकातच जन्म घेतात. ज्या माणसांचं जीवनात तमोगुणाची प्रधानता राहत असते आणि त्यामुळे ज्यांनी प्रमादिकांना वश होऊन निरर्थक पैसा, ज्यांनी आणि समय व्यर्थ घालवला आहे, जे आळस आणि निद्रेतच पडून राहिले आहे, आवश्यक कार्यांनाही त्यांनी वेळेवर केलेले नाहीये, ज्यांनी दुसऱ्यांचे अहितच चिंतले आहे, ज्यांनी दुसऱ्यांना दुःख दिले आहे, असत्य कपटच दुसऱ्यांबरोबर केले आहे, तेव्हा त्या कार्याच्या चिंतनातच अशा माणसांचा देहांत होतो, तेव्हा ते अधोगतीला प्राप्त होतात. म्हणून सात्विक गुण वाढवण्यासाठी साधकाने सत्यशास्त्रांचे वाचन करावे, खाणेपिणेही सात्विक ठेवावे, राजस तामस खाणेपिणे करू नये, सात्विक श्रेष्ठ मनुष्यांचा संग करावा, त्यांच्या सानिध्यात राहावे आणि तामस स्थानाचे सेवन करू नये. प्रातःकाळ सायंकाळची वेळ सात्विक मानली जाते, म्हणून या सात्विक वेळेचा सदुपयोग करावा, भजन ध्यान इत्यादीत आपला काळ घालवावा. मग निषिद्ध कर्म केव्हाही करू नयेत आणि ध्यान भगवंताचेच फक्त करावे, मंत्रही सात्विक असलेला जपावा. अशा प्रकारे सर्व काही सात्विक केल्याने जुने संस्कार समाप्त होतात आणि सात्विक संस्कार वाढतात. श्रीमद भागवतामध्ये गुणांना वाढवणारे 10 हेतू सांगितले आहेत. शास्त्र, जल, प्रजा, स्थान, वेळ, कर्म, जन्म, ध्यान, मंत्र आणि संस्कार या 10 गोष्टी जर सात्विक असतील तर सत्वगुणाची, राजस असतील तर रजोगुणाची आणि तामसी असतील तर तमोगुणाची
वृद्धी करतील. तमोगुण थोड्या वाढल्यास मूळ योनी मनुष्य मूळ योनीत जातो आणि अधिक वाढल्यास नरकाला प्राप्त होतो. आता पुढे आपण 19वा बघू. न अन्यं गुणेभ्यः कर्तारे यदा न द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. जेव्हा विवेकी विचारकुशल मनुष्य तिन्ही शिवाय इतर कोणाला करता पाहत नाही आणि स्वतःला गुणांच्या पलीकडील अनुभव करतो, तेव्हा तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. भगवान म्हणतायत की गुणांशिवाय इतर कोणी करता नाहीच, अर्थात संपूर्ण क्रिया गुणांनीच होत असते. ते गुण ज्याच्याकडून प्रकाशित होतात ते सत्व गुणांच्या पलीकडे आहे. गुणांच्या पलीकडे असल्याने ते कधी गुणांनी लिप्त होत नाहीत. अर्थात गुण आणि क्रिया यांचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. अशा त्या तत्वाला जो विचार कुशल साधक जाणून घेतो, अर्थात विवेकद्वारा आपल्या स्वतःला गुणांच्या पलीकडे असंबद्ध निर्लिप्त अनुभव करून घेतो. गुणांशी आपला संबंध कधी झाला नाही आणि आत्ताही नाही, होणारही नाही आणि होऊ शकणारही नाही, कारण गुण परिवर्तनशील आहेत आणि स्वमध्ये कधी परिवर्तन होतच नाही. तो मग माझ्या भावाला, माझ्या स्वरूपाला प्राप्त करून घेतो. तात्पर्य आहे की जो अज्ञानाने गुणाशी आपला संबंध मानित होता, ती मान्यता समाप्त होते आणि माझ्याशी त्याचा जो स्वतःसिद्ध स्वाभाविक संबंध आहे तो जसाच्या तसाच राहतो. 20वा श्लोक आहे. गुणानेतान तित्यत्रिन देही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखैर विमुक्तो मृतुमश्नुते. देहधारी विवेकी मनुष्य देहाला उत्पन्न करणाऱ्या या तिन्ही गुणांचे अतिक्रमण करून जन्म मृत्यू आणि वृद्धावस्था रूपी दुःखापासून रहित असलेल्या अमरतेचा अनुभव करतो. जरी विचारकुशल मनुष्याचा देहाशी संबंध नसतो तरी लोकांच्या दृष्टीत तर तो देहधारी आहेच आणि त्याला तेथे देही म्हटलेच जाते की तो म्हणजे देह तर त्यांनी धारण केलेलंच आहे ना. तो स्वतःला समजत जरी नसला तरी तो देही आहेच. तर लक्षात ठेवण्याची गोष्ट ही आहे की ज्या प्रकृतीपासून हे तिन्ही गुण उत्पन्न होतात त्या प्रकृतीशी स्वचा किंचित मात्र संबंध नाही, तर मग गुणांशी त्याचा संबंध होऊच कसा शकतो. जेव्हा साधक या तिन्ही गुणांचे अतिक्रमण करतो तेव्हा त्याला मग जन्म मृत्यू आणि वृद्धावस्थाचे दुःख होत नाही. त्याची जन्म मृत्यू इत्यादी दुःखापासून सुटका होते, कारण जन्म इत्यादीचा होण्यास संग आसक्ती कारण आहे. हे गुण येत जात राहतात, यांच्यात परिवर्तन होत राहते. गुणांच्या वृत्ती कधी सात्विकी, कधी राजसी, कधी तामसी होतात, परंतु स्वमध्ये कधी सात्विकता राजसता येतच नाही. स्वस्वरूप तर सहजच असंग राहते. या असंग स्वरूपाचा कधी जन्म होत नाही. जर जन्म होत नाही तर मृत्यू पण होत नाही, कारण जन्म होत असतो. जो जन्मेल तोच मरेल, जो रचेल तो खचेल. तर गुणांचा संग राहण्यानेच जन्म मृत्यू आणि वृद्धावस्थाचा दुःखाचा अनुभव येतो. जो गुणांचे संपूर्णपणे निर्लिप्ततेचा अनुभव करून घेतो त्याला स्वतः सिद्ध असलेल्या अमरतेचा अनुभव येतो. सगळ्या ह्याच्यात त्यांनी भगवाननी सत्व रजतम यांचंच पूर्ण वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. बाल्य आणि तारुण्य अवस्थेत आणि वृद्धावस्थेत मध्ये जे शरीरात बाल्य, तारुण्य आणि वृद्ध या तिन्ही अवस्था येत असतात, याचे कारण बाल्य आणि तरुण्यावस्थामध्ये मनुष्य अधिक दुःखाचा अनुभव करत नाही. आपण ते सहन करून जातो तेव्हा, कारण या दोन्ही अवस्थेत शरीराची शक्ती असते. परंतु वृद्धावस्थेत शरीरात शक्ती न राहिल्याने मनुष्य अधिक दुःखाचा अनुभव करतो. तसेच जेव्हा मनुष्याचा मृत्यू होता तेव्हा तो भयंकर दुःखाचा अनुभव करतो. परंतु जो तिन्ही गुणांचे अतिक्रमण करतो तो नेहमीसाठी जन्म मृत्यू आणि वृद्धावस्थेच्या दुःखातून मुक्त होतो. या मनुष्य शरीरात असताना ज्याला बोध होतो त्याचा मग जन्म होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
म्हणजे देह मी समजलं तर सगळे आपल्याला दुःख होतात, की मी देह आहे, मग मला जन्म आहे, मला मरण आहे, मला हे दुःख होतंय, माझं ते दुःख होतंय. पण आपण जर आपल्याला देहच नाही समजलं तर त्याला काही तो त्या दुःखातून मुक्तच राहील. या मनुष्य शरीरात असताना ज्याला बोध होतो तेच सांगितलंय. वर्तमान काळी शरीराशी स्वची एकता मानल्यानेच पुनर्जन्म होत असतो आणि शरीरामध्ये होणाऱ्या वृद्धावस्था, व्याधी इत्यादी दुःखांना जीव आपल्यात मानतो, कारण मला सगळं होऊन राहिलंय ना, ते आपण मानत राहतो. अं, म्हणून प्रत्येक मनुष्याने मृत्यूच्या पूर्वीच आपल्या स्वतःच्या गुणातीत स्वरूपाचा अनुभव करून घेऊन गुणातीत झाल्याने जरा, व्याधी, मृत्यू इत्यादी सर्व प्रकारच्या दुःखातून त्याला मुक्ती मिळेल आणि मनुष्य अमरतेचा अनुभव करेल. मग त्याचा पुनर्जन्म होणारच नाही, म्हणजे त्याला मग मुक्तावस्था, मोक्षच प्राप्त होणार आहे. प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणात असा भाव राहतो की मी जिवंत राहावे, कधी मरू नये. तो अमर राहू इच्छितो. अमरतेच्या या इच्छेने हे सिद्ध होते की वास्तविक तो अमर आहे. जर तो अमर नसता तर त्यात अमरतेची इच्छाही राहिली नसती. उदाहरणार्थ, तहान आणि भूक लागते. यावरून सिद्ध होते की अशी वस्तू आहे ज्यापासून तहान भूक शांत होते. जर अन्न पाणी नसते तर तहान भूकही लागली नसती. म्हणून आपल्या विवेकाचा जर आपण विचार केला की मी अमरच आहे, तर तो अमर पदालाच प्राप्त होईल. आता अर्जुन उवाच कैर्लिंगे स्त्रीन्गुणानेतान् अतितो भवति प्रभो किमाचार कथञ्चैतास् त्रिन्गुणानतिवर्तते. हे प्रभो, अर्जुन म्हणतोय की हे प्रभो, या तीन गुणांच्या पलीकडे गेलेला मनुष्य कोणत्या लक्षणांनी युक्त असतो, त्याचे आचरण कोणते असते आणि त्या तीन गुणांचे अतिक्रमण कसे केले जाऊ शकते, हे तो विचारतोय. की मी हे जाणून घ्यायची माझी इच्छा आहे की कोणत्या सामान्य माणसाने हा गुणातीत मनुष्य आहे असे समजून घ्यावे. त्या मनुष्याचे आचरण कसे असावे, त्याची दिनचर्या, रात्रीचर्या कशी असावी, गुणातीत मनुष्याची कशी असते, त्यापेक्षा विलक्षण असते का, सामान्य माणसाचे जसे आचरण असते, खाणे पिणे राहणे झोपणे, तर गुणातीत मनुष्याचे आचरण पण तसेच असते की काही विलक्षण असते, असे तो विचारत आहे. या तिन्ही गुणांचे अतिक्रमण करण्याचा कोणता उपाय आहे, हे आपण आता भगवंतांकडनं जाणून घेऊ. श्री भगवानुवाच प्रकाशेंच प्रवृत्तेंच मोहमेव च पांडव न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षती. तर भगवान म्हणतात की हे पांडव, प्रकाश आणि प्रवृत्ती तसेच मोह उत्तम प्रकारे प्रवृत्त झाले तरीही गुणातीत मनुष्य त्यांचा द्वेष करीत नाही आणि निवृत्त झाले तरी त्याची इच्छा करत नाही. इंद्रिय आणि अंतःकरणाची स्वच्छता, निर्मळतेचे नाव प्रकाश आहे. तर भगवंतांनी पूर्वी सत्वगुणांच्या दोन वृत्ती सांगितल्या होत्या, प्रकाश आणि ज्ञान. त्यापैकी येथे केवळ प्रकाश वृत्ती घेण्याचे तात्पर्य सत्वगुणामध्ये प्रकाश वृत्तीच मुख्य आहे. कारण जोपर्यंत इंद्रिय आणि अंतःकरणामध्ये प्रकाश येत नाही, स्वच्छता निर्मळता येत नाही, तोपर्यंत ज्ञान जागृत होत नाही. प्रकाश आल्यावरच ज्ञान जागृत होते. म्हणून ती येथे ज्ञान वृत्तीला प्रकाशाच्या अंतर्गतच घेतले पाहिजे. जेव्हा मनुष्य गुणातीत होतो तेव्हा रजोगुणाशी तादात्म्य ठेवणाऱ्या वृत्ती तर उत्पन्न होऊच शकत नाही, परंतु आसक्ती, कामना रहित प्रवृत्ती राहत असते. ही प्रवृत्ती दोषी नसते, गुणातीत मनुष्याकडून ही क्रिया होत असतात. म्हणून भगवंतांनी येथे केवळ प्रवृत्तीलाच घेतले आहे. रजोगुणाची दोन रूपे सांगितली आहे, आसक्ती आणि क्रिया. तर आसक्ती दुःखाला कारण आहे आणि याच क्रियाशीलतेला, निष्काम भावनेचे जे क्रिया होत असतात, याच क्रियाशीलतेला भगवंतांनी येथे प्रवृत्ती म्हटले आहे. मोह पण दोन प्रकारचा आहे, नित्य अनित्य, सत्य असत असत, कर्तव्य अकर्तव्य यांचा विवेक न राहणे, आणि दुसरा आहे व्यवहारात चूक होणे. गुणातीत महापुरुषामध्ये पहिल्या प्रकारचा मोह, विवेक न होणे,
हा तर नसतोच, परंतु व्यवहारात चूक होणे अर्थात एखाद्याच्या सांगण्याने एखाद्या निर्दोष व्यक्तीला दोषी समजणे आणि दोषी व्यक्तीला निर्दोष समजणे इत्यादी, तसेच दोरीवर साप दिसणे, मृगजळ दिसणे, शिंपल्यावर चांदी दिसणे इत्यादी भ्रम तर गुणातीत मनुष्यालाही होतो. तर ज्या समष्टी शक्तीने संपूर्ण शरीराचे संचालन होत असते, त्याच शक्तीने आपले शरीर, इंद्रिये, मन, बुद्धीचेही संचालन होत असते. जर संसारात होणाऱ्या क्रियांचे गुणदोष आपल्याला लागत नाहीत, तर शरीर इत्यादी होणाऱ्या क्रियेचे गुणदोष आपल्याला लागूच कसे होतील? म्हणून अंतःकरणात सत्व, रज आणि तम या 3 गुणांपासून उत्पन्न होणाऱ्या चांगल्या वाईट वृत्तींशी साधकाने रागद्वेष करू नये. अर्थात त्याच्याशी आपला संबंध जोडू नये. वृत्ती तर कोणाच्या एकसारख्या राहत नाहीत, त्या बदलतच असतात. पाहणे आणि दिसणे या दोन्हीत मोठा फरक आहे. पाहणे करणे या अंतर्गत येत असते आणि दोष पाहण्याने होतो, दिसण्याने नव्हे. म्हणून साधकाला जर अंतःकरणाला वाईटातली वाईट वृत्तीही दिसली, तरी त्याने घाबरून जाऊ नये. आपोआप दिसणाऱ्या वृत्तीशी रागद्वेष करणे अर्थात त्यानुसार आपली स्थिती मानणे, हेच त्यांना पाहणे आहे. साधकाकडून चूक हीच होते की तो दिसणाऱ्या वस्तूला पाहू लागतो आणि फसतो. म्हणून साधकाने येणाऱ्या जाणाऱ्या वृत्तींशी मिसळून आपल्या वास्तविक स्वरूपापासून विचलित होऊ नये. कशाचीही वृत्ती उत्पन्न होईनात का, त्याच्यामुळे खुश आणि नाखुश होऊ नये. त्याच्याशी आपली एकात्मकता समजू नये. नेहमी एकरस राहणाऱ्या गुणांशी संपूर्णपणे अलिप्त, निर्लिप्त, निर्विकार तसेच अविनाशी असलेल्या आपल्या स्वरूपाला न पाहता परिवर्तनशील, विकारी तसेच विनाशी वृत्तींना पाहणे साधकासाठी फार बाधक आहे. म्हणून त्यांनी ते सोडून द्यावे. तर 23वा श्लोक आहे. उदासीन वदासीनो गुणेर्यो न विचाल्यते गुणावर्तन्त इत्येव योवत् तिष्ठति नेंगते. जो उदासीनाप्रमाणे स्थित आहे आणि जो गुणांद्वारे विचलित केला जाऊ शकत नाही, गुणच वर्तत आहेत अशा भावनेने जो आपल्या स्वरूपातच स्थित राहतो आणि स्वतः कोणताही प्रयत्न करीत नाही. उदासीन वदासीन 2 व्यक्ती परस्परात विवाद करत असतील, तर त्या दोघांपैकी कुठल्याही एकाचा पक्ष घेणारा पक्षपाती म्हटला जातो आणि दोघांचा न्याय करणाऱ्या मध्यस्थ म्हटला जातो. परंतु जो त्या दोघांना पाहत तर असतो, परंतु कोणाचाही पक्ष घेत नाही आणि कोणाला काही सांगतही नाही, तो उदासीन म्हटला जातो. की तो नुसतं बघण्याचं काम करतोय, कोणी काही का करेना, तो नुसतं बघण्याचं काम करतो. तसेच संसार आणि परमात्मा दोन्हींना पाहून गुणातीत मनुष्य उदासीनाप्रमाणे दिसतो. त्यांच्या म्हणविल्या जाणाऱ्या अंतःकरणात सत्व, रज आणि तम या गुणांच्या वृत्ती तर येतात, परंतु तो या वृत्तीमुळे विचलित होत नाही. अर्थात जसे आपल्याशिवाय दुसऱ्याच्या अंतःकरणात गुणांच्या वृत्ती उत्पन्न झाल्या तर आपल्यात काहीही फरक पडत नाही, तसेच त्याच्या म्हणविल्या जाणाऱ्या अंतःकरणात गुणांच्या वृत्ती उत्पन्न झाल्यास त्याच्यात काहीही फरक पडत नाही. अर्थात तो त्या वृत्तींद्वारा विचलित केला जाऊ शकत नाही, कारण त्याच्या म्हणविल्या जाणाऱ्या अंतःकरणात अंतःकरण सहित संपूर्ण संसाराचा अत्यंत अभाव तसेच परमात्म तत्वाचा भाव निरंतर आपोआप स्वाभाविक जागृतच असतो. पदांनी गुणांशी त्याच्या संबंधाचा निषेध केला. आता न इंगते पदांनी त्याच्यात क्रियेचा अभाव सांगतात. तात्पर्य, गुणातीत मनुष्य स्वतः काहीही क्रिया करत नाही, कारण अविनाशी शुद्ध स्वरूपात कधी कोणती क्रिया होतच नाही. तर 24वा श्लोक आहे. 24. समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचन तुल्य प्रिया प्रियो धीरस्तुल्य निंदात्म संस्तुती. 25वा पण त्यांनी बरोबरच दिला आहे. मानापमानयो स्तुल्यो मित्रारी पक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणातीतस्त उच्यते.
जो धैर्यवान मनुष्य सुख दुःखात सम आपल्या स्वरूपातच स्थित राहतो, जो मातीचे ढेकूळ, दगड आणि सोने यात सम राहतो, जो अप्रिय अप्रिय यात सम राहतो, जो आपल्या निंदास्तुतीत सम राहतो, तो मान अपमानात सम राहतो, जो मित्र शत्रूच्या पक्षात सम राहतो, जो संपूर्ण कर्मारंभाचा त्यागी आहे, तो मनुष्य गुणातीत म्हटला जातो. तर याच्यात त्यांनी भगवान म्हणतात की नित्य अनित्य सार असार इत्यादींच्या तत्वाला जाणून घेऊन स्वतः सिद्ध स्वरूपात स्थित झाल्याने गुणातीत मनुष्य धैर्यवान म्हटला जातो. स्वरूपात सुख दुःख तर नाहीच आहे. स्वरूपाकडून ते सुख दुःख प्रकाशित पण होत नाही. म्हणून जो गुणातीत मनुष्य आहे त्याच्यावर सुख दुःखाचा काही परिणाम होत नाही. तो नेहमी प्रत्येक अवस्थेमध्ये स्थिरच असतो. त्याला मातीचे ढेकूळ, दगड व सोने याविषयी आकर्षण नसते, आणि विकर्षणही नसते. ज्ञानदेवांना एकदा जात असताना मागे मुक्ताबाई होती, त्यांना सोन्याचं एक सोन्याचा एक शिक्का सापडतो. तर ते पुढे निघून जातात आणि ते विचार करतात की आता मुक्ता काय करते ते बघूया. तर मुक्ता पण मागून येते आणि तिने त्या सोन्याच्या शिक्क्यावरती माती टाकून देते. तर ज्ञानेश्वर महाराज तिला विचारत, तू असं काय केलं? म्हणे मातीवरती मी मातीच टाकली, काय करायचंय? तर जो सगळ्याला मातीच समजतो, परंतु व्यवहार करताना तो मातीचे ढेकूळ मातीच्या जागेच ठेवतो, दगडाच्या जागी दगडाला ठेवतो आणि सोन्याच्या जागी तिजोरीत ठेवतो. तात्पर्य जरी त्यांच्या अप्राप्तीमध्ये त्याला हर्षशोक होत नाही, तो सम राहतो, तरी पण त्याच्याशी व्यवहार यथायोग्य करत असतो. क्रियमाण कर्माच्या सिद्धी असिद्धीमध्ये, अर्थात त्यांच्या तात्कालिक फलाच्या प्राप्ती अप्राप्तीमध्ये तो सम राहत असतो. निंदा आणि स्तुतीमध्येही त्याच्या नावाची मुख्यता असते. म्हणून एखाद्याने निंदा केली तर त्याच्या चित्तात खिन्नता निर्माण होत नाही, की केली असेल, माझ्या देहाची निंदा केली, देह तर मी नाहीच आहे, हे तो समजून असतो. आणि स्तुती करणाऱ्या विषयी पण त्याला काही त्याच्याविषयी आसक्ती नसते. सामान्य मनुष्यांची ही सवय बनलेली असते की आपल्याला आपली निंदा आवडत नाही, कोणी स्तुती केली तर फार आवडतं, परंतु त्यांच्याच ठिकाणी निंदा आणि स्तुती दोन्ही समच असतात, त्यांच्यापर्यंत त्या पोचतच नाही. एखादा निंदा करत असेल तर त्या साधकाने प्रसन्न राहिले पाहिजे की यामुळे माझे पाप समाप्त होत आहे, हे विचार केला पाहिजे. मी शुद्ध होत आहे. जर एखादा आपली प्रशंसा करीत असेल तर त्यामुळे आपले पुण्य समाप्त होत आहे, म्हणून प्रशंसेत खुश होऊ नये, हे दोन्ही समजून असावे. आणि मान आणि अपमान होण्यात शरीराची मुख्यता असते. गुणातीत मनुष्याने शरीराशी तादात्म्य राहत नाही, म्हणून कोणी त्याचा आदर करो अथवा अनादर करो, मान करो अथवा अपमान करो, या परकृत क्रियेचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. आणि तसेच आपल्यालाही आपल्यावरती काही परिणाम होऊ नाही द्यायला पाहिजे. निंदास्तुती, मान अपमान या दोन्ही परकृत क्रियेमध्ये गुणातीत मनुष्य सम राहतो. मित्र आणि शत्रू पक्षात सम राहतो. जरी गुणातीत मनुष्याच्या दृष्टीमध्ये कोणी मित्र आणि शत्रू नसतो, तरी पण दुसरे लोक आपल्या भावनेनुसार त्याला आपला मित्र किंवा शत्रू समजतच असतात. सामान्य मनुष्यालाही दुसरे लोक आपल्या भावनेनुसार मित्र आणि शत्रू समजू शकतात, परंतु त्यामुळे त्याच्या ठिकाणी रागद्वेष उत्पन्न होऊ शकतात. परंतु गुणातीत मनुष्याला ही गोष्ट लक्षात आली तरी त्याचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. महापुरुष संपूर्ण कर्मारंभाचा त्यागी असतो. तात्पर्य धनसंपत्तीचा संग्रह, भोग यासाठी तो कोणत्याही प्रकारचे नवीन कर्म आरंभ करत नाही. तो त्या महापुरुषाची गुणातीत संज्ञा नाही, परंतु त्याचे म्हणाविले जाणारे शरीर, अंतःकरणाची लक्षणे यावरूनच त्याला गुणातीत असे म्हटले गुणातीत स उच्चते, तर यावरूनच त्याला गुणातीत म्हटले आहे. भगवंतांनी गुणातीताचेच लक्षणेही सांगितले आहे, की याचे तात्पर्य हे की लोक पूर्वी त्या गुणातीताची ज्या शरीर आणि अंतःकरणाच्या ठिकाणी स्थिती समजत होते, त्याच शरीर आणि अंतःकरणाच्या लक्षणावरून त्यांच्यात आरोप करतात की हा गुणातीत मनुष्य आहे. म्हणून ही लक्षणे गुणातीत मनुष्याला ओळखण्यासाठी संकेत मात्र आहे. आता 26वा श्लोक आहे. थांबूयात ताई आपण इथं. दोनच उरले आता ताई.
बर बर. 24 आणि 27 दोनच नाही, उरलेत फक्त. उद्या परत आपण दोन घेऊ आणि परत त्याचं हे घेऊयात. उद्या राखी आहे ना, उद्या राखी पौर्णिमा आहे. उद्या बर नाही ठीक आहे, जमणार. हरकत नाही, करून घ्या मग कम्प्लीट, हा चालेल. मग दोन नाही आहे, दोन संपवून ते लवकर है ना. चालेल चालेल. मांच्यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीत्येतान् ब्रह्मभूयाय कल्पते. ब्रह्मणो हि 27वी म्हणते, ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम् अमृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च. तर आणि जो मनुष्य अव्यभिचारी भक्ती योगाद्वारे माझा स्वीकार करतो, तो या गुणांचे अतिक्रमण करून ब्रह्मप्राप्तीचा पात्र होतो. 27व्या श्लोकाचा अर्थ आहे, कारण ब्रह्माचा आणि अविनाशी अमृताचा तसेच शाश्वत धर्माचा आणि एकांतिक सुखाचा आश्रय मीच आहे, असे भगवंत आपल्याला सांगत आहेत. की तरी अर्जुनाला ते सांगत आहेत की सांसारिक आधार तर दूरच जाऊ, ज्ञानयोग कर्मयोग इत्यादींच्या ज्या योगांचा सुद्धा आधार घेतला नाही जावा, फक्त भगवंताचाच आधार घ्यावा, असा त्यांचा म्हणजे त्यांचा सांगण्याचा मतलब आहे. पण ह्या सेवते पदाचे तात्पर्य अव्यभिचारी भक्ती योगाद्वारे भगवंताचे भजन करावे. गुणांसमतीत्यान याच्यामध्ये भगवान म्हणतात ते की जो अनन्य भावाने केवळ भगवंताला शरण जातो, त्याला गुणांचे अतिक्रमण करावे लागत नाही, तर भगवंताच्या कृपेने त्याच्याकडून आपोआप गुणांचे अतिक्रमण होते. भगवंताची उपासना करणाऱ्यांना ज्ञानाच्या भूमिकेच्या सिद्धीसाठी दुसरे कोणतेही साधन प्रयत्न करावा लागत नाही, तर त्यांच्यासाठी ज्ञानाच्या भूमिका आपोआप सिद्ध होतात. याच गोष्टीला उद्देशून भगवंत येथे म्हणत आहेत की अव्यभिचारी भक्तियोगाने माझा स्वीकार करणाऱ्याला ब्रह्मप्राप्तीचा पात्र होण्यासाठी दुसरे कोणतेही साधन करावे लागत नाही, तर तो आपोआप प्राप्तीला पात्र होतो. परंतु तो भक्त ब्रह्मप्राप्तीत संतोष मानत नाही. त्याचा तर असा भाव असतो की भगवंत कसे प्रसन्न होतील, आणि भगवंताच्या प्रसन्नतेतच त्याची प्रसन्नता असते. तात्पर्य, जो केवळ भगवत परायण असतो, भगवंताविषयीच आकृष्ट असतो, त्याच्यासाठी ब्रह्मप्राप्ती स्वतः सिद्ध आहे. तो ब्रह्मप्राप्तीला महत्व देवो अथवा न देवो ही दुसरी गोष्ट आहे, परंतु तो ब्रह्मप्राप्तीचा अधिकारी आहेच आहे. मग 27चं आहे की कारण ब्रह्माचा आणि अविनाशी अमृताचा तसेच शाश्वत धर्माचा आणि एकांतिक सुखाचा आश्रय मीच आहे. तर भगवान म्हणतात की मी ब्रह्माची प्रतिष्ठा आश्रय आहे. असे म्हणण्याचे तात्पर्य ब्रह्माशी आपली अभिन्नता सांगण्यात आहे. जसे जळत असलेला अग्नी साकार असतो आणि काष्ट इत्यादी मध्ये राहणारा अग्नी निराकार असतो, ही अग्नीची दोन रूपे आहेत, परंतु सात्विक दृष्टीने अग्नी एकच आहे. तसेच भगवंत साकार रूपाने आहेत आणि ब्रह्म निराकार रूपाने आहे. ही दोन रूपे साधकांच्या उपासनेच्या दृष्टीने आहेत, परंतु वास्तविक भगवान आणि ब्रह्म दोन्ही एकच आहेत. दोन्ही एकच आहेत, दोन नाहीत. म्हणजे भगवंत वेगळा आणि ब्रह्म वेगळा असं मानायचं नाहीये, दोन्ही एकच आहे. जसे भोजनात एक सुगंध असतो आणि एक स्वाद असतो, नाकाच्या दृष्टीने सुगंध असतो आणि रसनेच्या दृष्टीने स्वाद असतो, पण भोजन तर एकच आहे. हे किती छान त्यांनी समजवलंय की भोजन तर एकच आहे, फक्त आपल्याला त्याचा सुगंध आणि स्वाद वेगळं वेगळं असला तरी ते भोजन तर एकच असते. ब्रह्म म्हणा अथवा कृष्ण म्हणा, आणि कृष्ण म्हणा अथवा ब्रह्म म्हणा, अविनाशी अमृत म्हणा अथवा कृष्ण म्हणा, सगळं शाश्वत धर्म म्हणा, एकांतिक सुख म्हणा अथवा कृष्ण, सगळ्यामध्ये त्यांनी कृष्ण घेतलेला आहे. यात कोणचा आधार आधेय भाव नाही, एकच तत्व आहे. म्हणून भगवंताची उपासना करण्याने ब्रह्माची प्राप्ती होते, ही गोष्ट योग्यच आहे. ब्रह्म तसेच अविनाशी अमृताचा आश्रय मी आहे, ही निर्गुण निराकाराची तसेच ज्ञानयोगाची गोष्ट आहे. शाश्वत धर्माचा आश्रय मी आहे, ही सगुण साकाराची तसेच कर्मयोगाची गोष्ट आहे. आणि एकांतिक सुखाचा आश्रय मी आहे. हेच म्हणजे भगवंतांनी म्हटलंय की सगळ्यामध्ये तुम्ही मलाच बघा, मीच सगळ्यांच्या ठिकाणी मीच आहे. तर अशा प्रकारे आपला हा 14वा अध्याय समाप्त होत आहे.
ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायै योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्दशोऽध्यायः। हरये नमः हरये नमः हरये नमः। योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरु। श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु। जय श्री कृष्ण सर्वांना. छान ताई, छान सांगितलं. त्रिगुणाबद्दल छान सांगितलं. रजोगुण, सत्वगुण आणि बघा, तमोगुण. म्हणून त्याच्यामध्ये सत्व रज तम याच पूर्ण होते अध्याय पूर्ण हा. हो. हम्म. आणि परत त्यांची कार्य आणि परिणाम काय काय आहेत हो ते पण हो छान सांगितलं. आता आपण हा आता उद्या नाहीये ना, उद्या शनिवार आता रविवार. शनिवार रविवार थांबूयात आपण. हा उद्या हा. हा राखी पौर्णिमा आहे. तर हो. सोमवार परत हा आणि बघा. सोमवारी परत आपण नेक्स्ट हो पुढचा अध्याय घेऊयात, 15वा अध्याय. हो हो 15वा अध्याय ताई वाचणार आहेत. हो. मदन करताय ना? हो. कोण वाचणार आहे ताई? काल त्यांनी सांगितलं काल होतं ना. सांगितलंय. हा, आज आल्या नाहीत बहुतेक, तर जॉईन नाही झालेले दिसत आहेत. हम्म. हो ठीक आहे, येतील. हरकत नाही. सोमवारी सुरू करतील त्या. हो हो हो. चालतंय. चालेल. चालेल. शेवटची प्रार्थना घ्यायची आपण. हो घेतली ना प्रार्थना आपण घेतली घेतली. ना? हा, चालेल. हो हो हो. घेतली. आपण थांबूया तिथेच. सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा. आज नारळी पौर्णिमेच्या अरे, शुभेच्छा. बरोबर आहे. हम्म. चा- चल, चालेल. जय जय श्रीकृष्ण. श्री कृष्ण. हम्म. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. हम्म.